नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मूग डाळीचे अप्पे, जे की खूप हेल्दी आहे, कमी तेलामध्ये होणारी आहे आणि हे तुम्ही नाश्त्यासाठी पण बनवू शकता, टी टाईम स्नॅक्ससाठी पण बनवू शकता. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा बनवू शकता. डाळ खूप वेळ की भिजवत ठेवायची नसते. तुम्ही 15-20 मिनटं डाळीला भिजवलं तरी पण याचे अप्पे खूप छान बनतात. आणि यामध्ये आपण दही नाही टाकणार आहोत, सोळा नाही टाकणार आहोत, काही न टाकता याला छान स्पंज आणायचा आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार काही व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकतो. आणि आतमधून भन्नाट असे छान स्पंज आलेले आहे, तुम्ही बघू शकता, न काहीही टाकता. आणि कमी तेलामध्ये होणारी आहे. वेट लॉससाठी पण ही योग्य अशी रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. त्याकरता व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. चला सुरू करूया मग आपल्या आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तिला छान आता एका पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊया, कारण चांगलीच असल्यामुळे मी एकाच पाण्याने धुत आहे. तर आणि त्यानंतर आपण हिला 20 मिनटं फक्त भिजत ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही. मुगाची डाळ ही लवकर भिजते, तर 20 मिनटं आपण याला भिजत ठेवायची आहे. आणि डाळ तुम्ही जर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली ना, तर डाळ पुन्हा लवकर भिजते आणि छान भिजते. तर आता डाळ भिजेपर्यंत आपण काय करायचं, त्यामध्ये जे टाकायचं साहित्य आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. जसं मिरची आहे, मिरची ते मी 7-8 मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, यामध्ये तुम्ही लसूण अद्रकचे पण पाकळ्या टाकू शकता. आणि मी आता इथे मीठ टाकून घेते आणि हे मिक्सरमधून फिरवून घेते, म्हणजे आपण जेव्हा ते अप्पे करू तेव्हा ते त्यामध्ये टाकायला सोपं जाणार आणि मिरची वगैरे लागणार नाही. तर मी आता हे मिक्सरमधून पाणी टाकून करून घेते बारीक. तर या पद्धतीचं आपलं हिरवं पेस्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ आता छान भिजलेली आहे. तर त्यामधलं पाणी आता आपण पूर्णपणे बाहेर काढून घ्यायचं आहे. पाणी जास्त असलं तर ते खूप पेस्ट टाईप होणार मिक्सरमधून काढताना, त्यामुळे जितकं शक्य होईल तितकं पाणी बाहेर काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याचं एक खूप पेस्ट नाही किंवा खूप दरदरा नाही, अशा प्रकारचं याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आता मी हे मिक्सरला लावून पूर्ण डाळ मिक्सरमधून काढून घेते. तर या प्रकारची आपली डाळ झालेली पाहिजे, म्हणजे तुम्ही बघू शकता खूप पेस्ट पण नाही झालेली आहे आणि खूप डाळ पण नाही आहे. तर या पद्धतीने मी संपूर्ण डाळ करून घेते आता. तर इथे आता आपली डाळ पूर्णपणे छान झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता यामध्ये आपण जे साहित्य मिक्स करायचे आहे ते आहे, जे आपण हिरवी चटणी केलेली होती, पुदिना, कढीपत्ता, मिरची, मीठ टाकून तो मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्यामुळे बघा कलर किती छान आलेला आहे, म्हणजे असं वाटत आहे की आपण हिरव्या मुगाचे अप्पे करत आहोत. तर त्या प्रकारचं झालेलं आहे. त्यानंतर इथे आपण ॲड करायचं आहे, मी इथे तर हिरवी चटणी टाकून झाल्याच्या नंतर ना याला छान 5 मिनटं आपण याला छान फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान त्याला सतत एका डायरेक्शनमध्ये सतत फिरवायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ॲड केलेला आहे अर्धा चमच मी मीठ ॲड केलेला आहे आणि अर्धा चमच जिरा ॲड केलेला आहे. आणि ते मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये आता मी 3 कांदे बारीक छान त्याला कट करून घेतलेले आहे आणि ते आता आपण यामध्ये टाकायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे, सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत. आणि सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर याला पुन्हा छान 2 मिनटं याला छान फेटायचं आहे. कारण मी म्हटलेलं आहे यामध्ये आपण सोडा पण नाही टाकणार आहोत किंवा दही नाही टाकणार आहोत. आपल्याला याला फ्लफी करायचं आहे, आतमधून छान स्पंज आणण्यासाठी याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता यामध्ये टाकणार आहोत 2 चमच तेल टाकणार आहोत. आणि त्यामुळे काय होते की जो आतून छान अप्पा स्पंज होतो पण सॉफ्ट पण होतो. आणि आता 1 मिनटं पुन्हा याला छान फेटून घ्यायचं आहे तेल टाकून झाल्याच्या नंतर. आणि सर्व छान फेटल्याच्या नंतर आपण आता याला 10 मिनटं झाकून ठेवून रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे. जर 10 मिनटं रेस्ट नाही झालं तर तो छान बनणार नाही. तर याला आता रेस्ट होऊ देऊ. तर 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता तो छान असा फ्लफी
मिश्रण झालेलं आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे। तर आता आपलं मिश्रण रेडी आहे अप्पे करण्यासाठी। तर मी एकीकडे आता अप्प्याचं पात्र गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याला थोडंसं आता आपण तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले अप्पे चिपकू नये म्हणून। तर मी थोडं याला तेल लावून घेते आणि तो सर्व बाजूने स्प्रेड करून घेते। तर आता इथे तेल पण छान गरम झालेलं आहे, पॅन पण छान गरम झालेला आहे। तर आता आपण यामध्ये जे अप्प्याचं मिश्रण केलेलं आहे तो एकदा पुन्हा ढवळून घ्यायचं। ढवळून झालं की त्यानंतर मग चम्मचच्या साहाय्याने आपण या अप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी छान टम्म फुगेपर्यंतच म्हणजे पूर्ण भरूनच अप्प्याचं सारण इथे टाकून घेत आहे। आणि आता आपण याला वरून झाकण लावून घ्यायचं आहे। झाकून ठेवून याला स्लो गॅसवर आपण याला छान 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटं एका बाजूने आणि 5 मिनिटं दुसऱ्या बाजूने असं 10 मिनिटं लागणार आहे। तर आता आपण 5 मिनिटं झाल्याच्या नंतर पलटून बघूया आणि पलटवत असताना चाकूच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने त्याला पलटवून बघायचं। तर तुम्ही बघू शकता ते किती इझिली छान निघत आहे अप्प्या पात्रापासनं आणि छान त्याला ब्राऊन क्रिस्पी असा कलर आलेला आहे, क्रिस्प पण झालेला आहे। तर आपण याला सर्व पलटून घ्यायचे अप्पे आणि या बाजूने पण याला 5 मिनिटं स्लो गॅसवरच होऊ द्यायचं आहे। तुम्ही जर गॅस फास्ट ठेवली तर ते फक्त वरून जळणार, पण आतमधून जे सॉफ्टनेस पाहिजे आणि ते शिजायला पाहिजे ते होणार नाही। त्यामुळे याला छान स्लो गॅसवरच पुन्हा 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे। हवं तर तुम्ही तेल टाकू शकता, पण इतकं तेल सफिशियंट आहे कारण चिपकत नाही, त्यामुळे हा कमी तेलामध्ये होणारा असा नाश्ता आहे। तर सगळे अप्पे आता इथे पलटवून झालेले आहेत आणि इथे आता छान आपण याला दोन्ही बाजूने शेकून घ्यायचं आहे। तर इथे आता आपले अप्पे तयार झालेले आहे, शिजलेले आहे, छान फुललेले पण आहेत। तर याच पद्धतीने सर्व अप्पे तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले मुगाच्या डाळीपासून बनवलेले टेस्टी असे अप्पे तयार आहे। ते मी एक हिरवी चटणी केलेली आहे, त्यामध्ये डाळिया, कढीपत्ता, मिरची, मीठ, थोडीशी साखर टाकून त्याची चटणी बनवलेली आहे आणि टोमॅटो सॉस यासोबत सर्व केलेली आहे। तर टेस्ट इतकी भन्नाट लागते, खूप चवीला छान झालेले आहेत आणि त्यातूनही हे आपण याला सोडा किंवा दही न टाकता पण आतून छान स्पंज आलेला आहे, तुम्ही बघू शकता। मी आतून कसं झाला आहे ते पण दाखवते तुम्हाला। तर तुम्ही बघू शकता तो आतून किती छान सॉफ्ट झालेला आहे आणि स्पंज तर आलेलाच आहे आणि त्यामध्ये पण तो छान पूर्णपणे शिजलेला आहे। आपण मिडियम गॅसवर याला किंवा लो गॅसवर शिजवलं तर तो छान सगळ्या बाजूने छान शिजतो, आतपर्यंत तो छान शिजून जातो। तर आहे ना झटपट होणारी रेसिपी आणि त्यातही ही हेल्दी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये, कमी तेलामध्ये होणारी आहे आणि ही या दोन चटणीसोबत, सॉससोबत आणि चटणीसोबत तर खूप छान लागत असते। तर कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट्स करून सांगा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा, व्हिडिओ बघत राहा। थँक्यू फॉर वॉचिंग।